गुड मॉर्निंग फ्रेंड. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अरेनियस, लॉरी ब्रान्स्टेड आणि लेविस कन्सेप्ट. अरेनियसच्या मते आपण ऍसिड आणि बेसची डेफिनेशन करत असताना H प्लस आयन असणारे म्हणजे ऍसिड आणि OH मायनस देणारे म्हणजे बेस. लॉरी ब्रान्स्टेडच्या मते आपण सांगितलं होतं की H प्लस आयन डोनेट करणारे ऍसिड, H प्लस आयन ऍक्सेप्ट करणारे म्हणजेच प्रोटॉन डोनर ऍसिड, प्रोटॉन ऍक्सेप्टर बेस. आणि लेविस कन्सेप्टनुसार आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करणारे ऍसिड, तर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे म्हणजे बेस. तर आता आपण नेक्स्ट एक कन्सेप्ट बघणार आहोत ज्यामध्ये ऍसिडचं त्याच्या स्ट्रेंथनुसार हार्ड आणि सॉफ्ट असे दोन प्रकार बनवले, हार्ड ऍसिड, सॉफ्ट ऍसिड, आणि हार्ड बेस आणि स्ट्रॉंग बेस. तर या आजच्या या क्लासमध्ये आपण हार्ड, सॉफ्ट ऍसिड आणि बेसेस याबद्दल माहिती बघणार आहोत. तर बघूया क्लासिफिकेशन ऑफ लेविज ऍसिड अँड बेसेस इनटू सॉफ्ट अँड हार्ड ऍसिड अँड बेसेस. इट वॉज ऑब्झर्व दॅट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड सम लिगंड्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होत असताना म्हणजेच बघा, इट वॉज ऑब्झर्व दॅट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होत असताना सम लिगंड्स prefer metal ion with more number of d electrons. Some ligands are attracted toward the metal ion which have more number of d electrons. For example, silver, Ag positive ion, Hg dipositive ion, etc. These two elements, silver and mercury, have a large number of d electrons in their outermost shell, while some ligands prefer metal ion with either empty or a less electron containing d orbital like Al tripositive, titanium tetrapositive, etc. So R. Pearson classified this metal ion and ligand. R. Pearson classified this metal ion and ligand as a hard and soft to describe their coordination tendency. They are also called as a class A and class B metal ion. According to this concept, acid and bases are classified as. तर बघा यामध्ये काय सांगितलं आहे की एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होत असताना काही लिगंड जे आहे अशा मेटल आयन कडे अट्रॅक्ट होतात ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जास्तीत जास्त डी इलेक्ट्रॉन असतात. म्हणून एक्झाम्पल दिला आपण सिल्वर, मर्क्युरी, Ag मोनोपॉझिटिव्ह, Hg डायपॉझिटिव्ह या आयन्स मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल इन देअर आउटर मोस्ट शेल. बट सम लिगंड्स प्रिफर मेटल आयन विथ एम्प्टी और लेस इलेक्ट्रॉन कंटेनिंग Dr. म्हणजेच काही मेटल ॲटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकतर डी इलेक्ट्रॉन नसतात किंवा असेलही तरी कमी स्वरूपाचे असतात. तर मग त्या लिगंडला, मेटलला क्लासिफाय करण्यासाठी आर पियर्सन classified these metal ion and ligand as a hard and soft to describe their coordination tendency. मग they are also called as a class A and class B metal ion. त्यांनी त्या मेटल आयनचं क्लासिफिकेशन केलं क्लास ए क्लास बी मध्ये. तर त्यामध्ये बघू आपण आता सॉफ्ट बेसेस. तर सॉफ्ट बेसेस नेमके कोणते किंवा कशाला म्हणायचं? सॉफ्ट बेसेस आर दोज in which the donor atom are easily polarized. Donor atoms are easily polarized and have low value of electronegativity. The soft bases are those in which donor atoms are easily polarized and have low value of electronegativity. They can be oxidized easily. And hard bases are those which have low polarizability, smaller size, and high electronegativity. They do not donate electron easily and thus difficult to be oxidized. In a periodic table, atomic and ionic size increases. In a periodic table,
When atomic and ionic size increases down the group, the hardness decreases down the group. तर बघूया इथे सॉफ्ट बेसिस कशाला म्हटलं आपण. फॉर एक्झाम्पल हॅलोजनचं जर उदाहरण घेतलं तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन असे आपण जर 4 हॅलोजन कन्सिडर केले तर त्यामध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असते. बरोबर आहे. आपण हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणाऱ्या पदार्थाला हार्ड बेस असं म्हणतो. म्हणजेच फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय, स्मॉलर साईज आहे फ्लोरीन. या चारही हॅलोजन पैकी फ्लोरीनची साईज स्मॉल साईज आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, आणि तेच फ्लोरीन शोज लो पोलरायझेबिलिटी. Therefore, this fluorine act as a hard base. But in case of other halogen like iodine, here iodine is easily polarized as compared to that of fluorine. It have a low value of electronegativity. Therefore, in comparison with fluorine, iodine is a soft base as compared to the fluorine. So now here we take some example of hard bases as well as soft bases. There are some examples are given. These all are example of hard bases. H2O, OH negative ion, fluorine, CH3CO, that means acetate ion, PO4 trinegative ion, O2 dinegative ion, sulfate dinegative ion, chloride ion, CO3 dinegative ion, ClOA negative ion, NO3 negative ion, alcohol, alkoxy ion, ether, ammonia, primary amine, and N2H4. That means uh, hydrazine. There are some example of hard bases are given. These all species have high electronegativity value, small size, as well as these all species shows low polarizability. In case of a soft bases, there are some examples are given: dialkyl, sulfur, thiol, RS negative ion, iodine negative ion, thiocyanide negative ion, H2O3 negative ion, trialkyl phosphine, R3P, R3AS, RO3P, CN negative ion, arsen, alkyl cyanide, carbon monoxide, alkene, benzene, H negative ion, R negative ion are the stopped bases. Because these all species have high polarizability, large size, and low electronegativity. But there are certain examples are given for a borderline basis or intermediate. The first one is the aniline C6H5NH2, C5H5N, Br negative ion, SO3 dinegative ion, N2, NO2 negative ion, N3 negative ion. There are some examples of intermediate or borderline bases. That means it shows the properties of hard bases as well as soft bases. That means they are intermediate in basic in between the hard and soft. So they are called as a borderline bases. Levy's the basicity of Levy's base increases. Basicity of Levy's base increases with increase in the size of donor atom. In halide ion, softness increases. Softness, there is some word is written wrong. Softness decreases is in the order of F, Cl, Br, I. Fluorine is a hard base. Iodine is a soft base. Therefore, hardness is a decreases from fluorine to iodine. Thus, fluorine is a hardest base and iodine is a softest base. Now, तर या या
चार्ट मध्ये आपल्याला काही सॉफ्ट बेसिस आणि काही हार्ड बेसिसचे उदाहरण दिलेले आहे, तर काही बॉर्डर लाईन बेसिस आहेत. तर हार्ड बेसिस मध्ये आपण त्यांच्या 3 प्रॉपर्टीज सांगितल्या की हार्ड बेसिस मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम प्रेझेंट असतात, स्मॉल साईज असते आणि लो पोलरायझेबिलिटी. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, स्मॉल साईज अँड लो पोलरायझेबिलिटी शो करणाऱ्या ज्या स्पीसीज आहेत ते हार्ड बेसिस असतात. सॉफ्ट बेसिस मध्ये हा लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, लार्जर साईज अँड हाय पोलरायझेबिलिटी असते, ते सॉफ्ट बेसिस. नंतर आपण बघणार आहोत आता सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड बद्दल. द आयन्स आर इझिली पोलराइज, लो पॉझिटिव्ह चार्ज or no charge, having large ionic size, and there do not have noble gas electronic configuration, are classified as a soft acid. Following metal ion are fulfill this condition: transition metal ion with filled or nearly filled d orbital, cation in lower or zero oxidation state. And तर इथे बघा सॉफ्ट ऍसिड बद्दल काही ज्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत. द आयन दॅट आर इझिली पोलराइज, म्हणजे असे आयन्स की जे इझिली पोलराइज होतात. लो पॉझिटिव्ह चार्ज, कमी पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा नो चार्ज. हॅव्हिंग लार्ज आयोनिक साईज, they do not have noble gas electronic configurations, are classified as a soft acid. Following metal ions are fulfill these conditions: transition metal ion with filled or nearly filled d orbital, cation in a lower or zero oxidation state. They are all called as a soft acid. The ion which are difficult to polarize, the ion which are difficult to polarize have high positive charge, having small size of the ion, small size, high positive charge, having electronic configuration near to inert gas, are classified as a hard acid. They have high electronegativity. These properties are fulfilled by the following metal ion that have been classified as a hard acid: alkali metal ion, alkaline earth metal ion, transition metal ion with empty d orbital, transition metal ion with less number of d electron, are cation in a higher oxidation state. There are some examples of hard acid and soft acids are given here. First one is the hard acid: H plus ion, Na positive ion, Li positive ion, K positive ion, beryllium dipositive ion, magnesium dipositive ion, calcium dipositive ion, strontium dipositive ion, aluminum tripositive ion, scandium tripositive, gallium tripositive, indium dipositive, chromium tripositive, Fe tripositive, As tripositive, Si tetrapositive, Sb tetrapositive, iodine 6 positive, iodine 7 positive, CO2, L8 lanthanum tripositive and CO tripositive and titanium tetrapositive and zirconium tetrapositive and thorium tetrapositive and chlorine 7 positive and Cr 6 positive ion. They are hard acid. Why they are called as hard acid? Because these all metal ions, because these all cation have a small size alkali. There are some here, there are some alkali metal ion, alkaline earth metal ion, as well as there are some example of a transition metal ion which contain empty d orbital or less number of d electron, and it shows higher oxidation state. म्हणजेच हार्ड ऍसिड मध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे की ज्या मेटल आयनची साईज लहान आहे, त्या मेटल आयनची साईज लहान आहे, सोबतच त्यामध्ये एकतर एमटी डी ऑर्बिटल नसावी किंवा डी ऑर्बिटल असली तर ती एमटी असावी, किंवा कमीत कमी डी इलेक्ट्रॉन अवेलेबल असणारे जे कॅटायन्स, ज्या मेटल कॅटायनची साईज कमी, सोबतच त्यांच्यामध्ये जी डी ऑर्बिटल असेल ती एमटी असेल, किंवा
less number of d electrons are available, and if they shows a higher oxidation state, they are called as a hard acid. In case of a soft acid, there are some examples are given: Cu monopositive, Ag positive, Au positive, Hg positive, Hg2 dipositive, Pt tetrapositive, palladium dipositive, platinum dipositive, Cd dipositive, Ti tripositive, indium InCl2, I positive, Br positive, I2, Br, thallium positive, OCl, Br2, BH3, RO positive, झिरो व्हॅलंट मेटल आयन. तर या सॉफ्ट ऍसिड मध्ये अशा पद्धतीचे मेटल आयन्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सीयू किंवा एजी हे उदाहरण जर आपण बघितले तर यामध्ये असे मोनोपॉझिटिव्ह आयन आहे ज्यांची साईज लार्ज आहे. त्यानंतर यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. In case of Cu, Ag, also aurum, that means gold, mercury, these all transition metal ion have a large size as well as a maximum number of d electron are available in their outermost shell. Therefore, they act as a soft acid. But there are some borderline acids or some intermediates are given here. There is this borderline acid or intermediates are Fe dipositive ion, CO dipositive ion, Ni dipositive ion, in borderline acid and bases. There are in case of ferrous, cobalt, nickel, dipositive ion. That means here number म्हणजेच इथे आपल्याला असं म्हणता येईल की फेरस कोबाल्ट निकेलच्या बाबतीत ना कमी डी इलेक्ट्रॉन आहे ना जास्त डी इलेक्ट्रॉन अवेलेबल. म्हणजेच त्यामध्ये फेरस कोबाल्ट निकेल मध्ये प्रेझेंट असणारे जे डी इलेक्ट्रॉन आहे इंटरमिजिएट स्वरूपाचे आहे. म्हणून म्हणजेच ना 0 आहे ना 10 आहे, ते 5, 6 या स्वरूपाचे असल्यामुळे. तसंच Cu कॉपर, झिंक डायपॉझिटिव्ह, पीबी डायपॉझिटिव्ह, एसएन डायपॉझिटिव्ह आणि अँटीमनी ट्रायपॉझिटिव्ह, रुबिडियम ट्रायपॉझिटिव्ह, इरिडियम ट्रायपॉझिटिव्ह, रुथेडियम ट्रायपॉझिटिव्ह, ऑस्मियम डायपॉझिटिव्ह, ट्रायल्किल R3C positive and C6H4 positive and Bi tripositive. All these are borderline acid or intermediate acid. They are not hard as well as soft. They are called as a borderline acid because the property which require for hard acid and soft acid, these all species have in between the properties of hard and soft. So these are called as a borderline acid or intermediate acid. तर या व्हिडिओमध्ये या आजच्या या क्लासमध्ये आपण सॉफ्ट बेस, हार्ड बेस, सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड याबद्दल थोडक्यात अशी माहिती बघितली की हार्ड ऍसिड कशाला म्हणायचं, सॉफ्ट ऍसिड कशाला म्हणायचं. परंतु हा कन्सेप्ट असं क्लिअर आयडिया आपल्याला सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड बद्दल येत नाही. कारण या कन्सेप्ट मध्ये सुद्धा भरपूरशा आपल्याला अशा गोष्टी दिसत आहे की त्यांनी दिलेल्या प्रॉपर्टीनुसार आपण एखाद्या स्पेसिसला आपण हार्ड किंवा सॉफ्ट जनरली सहजतेने ओळखणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण गेस करू शकतो पण कन्फर्म त्या स्पेसिसला हार्ड सॉफ्ट असं म्हणू शकत नाही. अशा पद्धतीचा हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजेच देअर आर सम लिमिटेशन्स फॉर दिस कन्सेप्ट ऑफ हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसेस. तरी ते फक्त आपण सहज असं हार्ड ऍसिड आणि सॉफ्ट ऍसिड याचं क्लासिफिकेशन करू शकतो. परंतु काही अशा अडचणी आहेत की तिथे आपण त्यांना, जसं इथे फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंकच्या बाबतीत मॅक्झिमम नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन अवेलेबल असताना यांना बॉर्डरलाईन ऍसिड आणि बेसिसमध्ये घेण्यात आलेला आहे. तरी ते जवळपास त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाईड होत असेल तर त्याला सॉफ्टमध्ये किंवा हार्डमध्ये एंटर करतात. अन्यथा काही जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला बॉर्डरलाईन किंवा इंटरमिजिएट ऍसिड आणि बेसिसमध्ये
तर इथे थोडासा या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी तुमची आयडिया इथे क्लिअर झालेली असेल की हार्ड ॲसिड किंवा सॉफ्ट ॲसिड, हार्ड बेस किंवा सॉफ्ट बेस कशाला म्हणायचं. जसं आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या बाबतीत उदाहरण पाहिलं तर फ्लोरीन हार्ड बेस तर आयोडीन सॉफ्ट बेस. इथे जर बघितलं तर हार्ड ॲसिड आणि सॉफ्ट ॲसिडमध्ये ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये डी इलेक्ट्रॉन कमी ते हार्ड ॲसिड आणि ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये डी इलेक्ट्रॉन जास्त ते सॉफ्ट ॲसिड. अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात हार्ड आणि सॉफ्ट ॲसिड आणि बेसिस लक्षात ठेवावं लागेल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. यानंतरचा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.